नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आपण ज्या जमिनीवर उभ्या आहोत, चालतो, राहतो, त्या जमिनीचा वापर नेमका कसा ठरवला जातो याचा कधी विचार केलाय का? म्हणजे इथे शेती का, तिथेच एखादी फॅक्टरी का आणि शहरात घरांच्या इतक्या उंच इमारती का असतात? हे सगळं काही योगायोगाने होत नाही. यामागे एक विचार असतो, एक नियोजन असतं. आज आपण या जमिनीच्या वापराच्या रंजक दिनेत जरा डोकावणार आहोत. आपल्या स्रोतांच्या आधारे आपण हे समजून घेणार आहोत की जमिनीचा एक छोटासा तुकडासुद्धा आपल्या जगण्यावर, आपल्या अर्थव्यवस्थेवर आणि आपल्या संस्कृतीवर कसा प्रभाव टाकतो. आणि हा विषय खरंच खूप आकर्षक आहे, कारण तो आपल्याला एकाच वेळी दोन वेगवेगळ्या जगांची सफर घडवतो. एक ग्रामीण आणि दुसरं नागरी. एका बाजूला मोकळी शेतं आहेत, निसर्गाशी जोडलेलं जीवन आहे, तर दुसऱ्या बाजूला जागेच्या प्रत्येक इंचासाठी चाललेली स्पर्धा आणि मानवनिर्मित रचनांचा एक वेगळंच जाळं. या दोन्ही ठिकाणच्या जमिनीच्या वापराची कहाणी पूर्णपणे वेगळी आहे आणि आज आपण त्यातील खाचखळगे समजून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात गावापासून करूया. ग्रामीण भागाचा विचार केला की डोळ्यासमोर येते शेती. त्यामुळे तिथलं भूमी उपयोजन हे मुख्यत्वे शेतीभोवतीच फिरत असणार. हे तर उघड आहे. पण इतकं सोपं आहे का की यातही काही बारकावे आहेत? नाही, दिसतं तितकं सोपं नक्कीच नाही. शेती हा कणा आहे, पण त्याभोवती एक संपूर्ण व्यवस्था उभी असते. ग्रामीण भूमी उपयोजनाचा पहिला आणि सर्वात मोठा भाग म्हणजे शेतजमीन, जिथे प्रत्यक्ष पीक घेतलं जातं. ही जमीन सहसा वैयक्तिक मालकीची असते आणि म्हणजे पिढ्यानपिढ्या एकाच कुटुंबाकडे असते. पण याच शेतजमिनीत एक दुसरा तितकाच महत्वाचा प्रकार दडलेला आहे, तो म्हणजे पडीक जमीन. पडीक जमीन म्हणजे जी जमीन फक्त पडून आहे, तिचा काहीच वापर होत नाही, असं म्हणायचं आहे का? नाही, तसं नाही. पडीक या शब्दाचा अर्थ इथे निरुपयोगी असा नाहीये. ही एक शास्त्रीय पद्धत आहे खरं तर. जमिनीचा कस किंवा तिची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी शेतकरी मुद्दाम एक दोन हंगाम जमिनीचा काही भाग वापरत नाहीत. अच्छा. या काळात जमीन नैसर्गिकरित्या तिची सुपीकता परत मिळवते. याला चालू पड असंही म्हणतात. थोडक्यात सांगायचं तर हा जमिनीला दिलेला एक आवश्यक आराम आहे. पण मला एक प्रश्न पडतो. आजच्या काळात जिथे अन्नधान्याची मागणी इतकी प्रचंड आहे, तिथे जमीन अशी रिकामी ठेवणं कितपत व्यवहार्य आहे? हा एक प्रकारचा विरोधाभास नाही का वाटत? हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे. आधुनिक शेतीत रासायनिक खतांच्या वापरामुळे जमिनीला आराम देण्याची ही पारंपरिक पद्धत आता मागे पडत चालली आहे. पण त्याचे दुष्परिणामही दिसतायत, जसे की जमिनीचा कस कमी होणं. त्यामुळे शाश्वत शेतीमध्ये पडीक जमिनी ठेवण्याच्या संकल्पनेकडे पुन्हा एकदा गांभीर्याने पाहिलं जातंय. यानंतर येतो तिसरा प्रकार, तो म्हणजे वनजमीन. पुढे सरकारने ठरवून दिलेलं जंगल क्षेत्र. हो, यातून आपल्याला लाकूड, डिंक, गवत, औषधी वनस्पती यांसारखी वनोत्पादने मिळतात. हे केवळ उत्पादनाचं साधन नाही, तर पर्यावरणाचा समतोल राखणारं एक महत्वाचं क्षेत्र आहे. आणि चौथा, तितकाच महत्वाचा प्रकार म्हणजे गायरान किंवा माळरान. अच्छा, म्हणजे गावातील गुराढोरांसाठी असलेली चराव कुरणं. ही जमीन तर संपूर्ण गावाची सामायिक मालमत्ता असते, हो ना? अगदी बरोबर. ही गाव पंचायतीच्या किंवा शासनाच्या मालकीची असते. ही गावची सामायिक मालमत्ता ही संकल्पना खूप सुंदर आहे. ती गावाच्या सामाजिक जीवनाचा आधार असते. पण इथे एक धोकाही आहे. जेव्हा मालमत्ता सगळ्यांची असते, तेव्हा तिची काळजी घेण्याची जबाबदारी कोणा एकाची राहत नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी गायरान जमिनींवर अतिक्रमण झालेली दिसतात. किंवा त्यांची योग्य निगा राखली जात नाही. बरोबर. म्हणजे ग्रामीण भागातील जमिनींचा वापर हा फक्त शेतीपुरता मर्यादित नाही, तर तो निसर्गचक्र, सामाजिक जीवन आणि शासकीय धोरणं या सगळ्यांनी मिळून ठरतो. ही रचना जमजायला तशी सोपी आहे, कारण तिथे जमीन मुबलक आहे. पण मुंबई किंवा पुण्यासारख्या शहरात, जिथे जागेची प्रचंड टंचाई आहे, तिथे हे सगळं गणित कसं जुळवून आणलं जातं? शहरांमध्ये परिस्थिती अगदी 180 अंशात बदलते. इथे जागेचा जास्तीत जास्त आणि सर्वोत्तम वापर करण्यावर भर असतो. त्यामुळे इथलं भूमी उपयोजन खूप गुंतागुंतीचं आणि नियोजनबद्ध असतं. याची सुरुवात होते व्यावसायिक क्षेत्रापासून. यालाच आपण केंद्रीय व्यवहार विभाग किंवा सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट म्हणजे CBD म्हणतो. हो, म्हणजे शहराचा आर्थिक हृदयच जणू. जिथे मोठी ऑफिसेस, बँका, शेअर बाजार असतो. आपल्या स्रोतांमध्ये मुंबईतील फोर्ट किंवा BKCचं उदाहरण दिलं आहे. याच ठिकाणी शहरातली सगळ्यात जास्त आर्थिक उलाढाल होते. त्यामुळे इथल्या जमिनींचे भाव तर गगनाला भिडलेले असतात. अगदी तसंच. पण ह्या CBD मॉडेलची एक गंमत आहे.
दिवसा इथे प्रचंड गर्दी आणि वर्दळ असते, पण रात्री मात्र हे भाग जवळजवळ ओसाड पडतात. खरंय, कारण तिथे राहणारे लोक खूप कमी असतात. हो. या समस्येवर उपाय म्हणून आता नवीन संकल्पना येत आहेत, पण त्याआधी दुसरा महत्वाचा प्रकार पाहूया, तो म्हणजे निवासी क्षेत्र. शहराचा सर्वात मोठा भाग याच कामाने व्यापलेला असतो. साहजिकच आहे. लोक जिथे काम करतात त्याच्या आसपासच त्यांना राहायला जागा हवी. आणि या सगळ्या लोकांना शहरात फिरायला, कामावर जायला रस्ते, रेल्वे, मेट्रो लागतेच. बरोबर. आणि तोच आहे तिसरा प्रकार, वाहतूक सुविधांचे क्षेत्र. यात फक्त रस्ते आणि रेल्वे नाही, तर बस स्थानके, विमानतळ, पेट्रोल पंप, अगदी वाहन दुरुस्तीची केंद्रही येतात. हे शहराच्या रक्तवाहिन्यांसारखं काम करतं नाही का? हो. आणि यानंतर येतात सार्वजनिक सेवा आणि मनोरंजनाची ठिकाणे. म्हणजे शाळा, रुग्णालय, पोलीस स्टेशन. बागा, मैदाने, नाट्यगृहे ही शहराच्या सामाजिक आरोग्यासाठी आवश्यक असतात. अरे हो, इथेच मला एक आठवलं, आपल्या स्रोतांमधली एक मजेशीर गोष्ट, की शहराच्या नकाशावर हे वेगवेगळे भाग दाखवण्यासाठी ना विशिष्ट रंगांचा वापर केला जातो. अच्छा. हो, जसं की निवासी क्षेत्रासाठी लाल, व्यावसायिकसाठी निळा, शेतीसाठी पिवळा आणि वनक्षेत्रासाठी हिरवा. हे तर शहराच्या नियोजनाचे एक प्रकारे पेंटिंग बाय नंबर्स झालं. बरोबर. आणि हे रंग नियोजकांना आणि नागरिकांना शहराची रचना एका दृष्टिक्षेपात समजायला मदत करतात. पण तुम्ही मगाशी CBDच्या समस्येबद्दल म्हणालात, त्यावर एक उत्तम उपाय म्हणून आता मिश्र भूमी उपयोजन म्हणजे मिक्स्ड लँड यूज ही संकल्पना लोकप्रिय होत आहे. म्हणजे एकाच भागात घरं, दुकानं आणि ऑफिसेस एकत्र असणं, जसे की निवासी इमारतीच्या तळमजल्यावर दुकानं किंवा एखादं छोटं ऑफिस असतं. हो, याचे अनेक फायदे आहेत. लोकांना कामासाठी किंवा खरेदीसाठी लांबचा प्रवास करावा लागत नाही, त्यामुळे वाहतुकीवरचा ताण कमी होतो. आणि ते भाग 24 तास जिवंत राहतात. तेच ना, लोकांची वर्दळ सतत असते. यामुळे ते अधिक सुरक्षितही वाटतात. पण याचे काही तोटेही आहेत, जसे की निवासी भागात व्यावसायिक कामांमुळे होणारा गोंगाट किंवा गर्दी. तर आपल्याकडे एकीकडे गाव आहे जिथे नियम निसर्ग ठरवतो, दुसरीकडे शहर आहे जिथे माणूस नियम ठरवतो. पण त्या मधल्या जागेचं काय, जिथे गाव संपतं आणि शहर सुरू होतं? त्या धुसरपट्ट्याचं काय? त्या भागाला संक्रमण प्रदेश किंवा ट्रान्झिशनल झोन म्हणतात. हा एक अतिशय रंजक प्रदेश असतो. इथे तुम्हाला ग्रामीण आणि नागरी अशा दोन्ही संस्कृतींचं आणि भूमी उपयोजनाचं मिश्रण दिसेल. म्हणजे एका बाजूला तुम्हाला शेती दिसेल आणि त्याच्या बाजूलाच एखादं नवीन शॉपिंग कॉम्प्लेक्स किंवा निवासी टॉवर उभा राहत असलेला दिसेल. आणि तिथलं जीवनमानही तसंच मिश्र असणार. लोकांच्या सवयी, भाषा, राहणीमान सगळंच बदलत असणार, की नाही? होय, हे सांस्कृतिक बदलाचे केंद्र असते. कालांतरानेच याच संक्रमण प्रदेशांचं पूर्णपणे नागरीकरण होतं आणि त्यातूनच मुख्य शहराच्या जवळ उपनगरे म्हणजे सबर्ब्स तयार होतात. हो. आपल्या स्रोतांमध्ये वांद्रे किंवा भांडूपचं उदाहरण आहे. हो, एकेकाळी ही मुंबईच्या बाहेरची गावं होती. आज ती शहराचा एक अविभाज्य भाग आहेत. पण या उपनगरांच्या निर्मितीमुळे शहरांवरचा ताण कमी होतो, पण त्याचवेळी वाहतूक, पाणी पुरवठा यांसारख्या नवीन पायाभूत सुविधांच्या समस्या निर्माण होतात. आपण जमिनीचा वापर कसा होतो यावर सविस्तर बोललो, पण या सगळ्याचा पाया आहे मालकी हक्क. म्हणजे ही जमीन नेमकी कोणाची आहे याची नोंद कुठे असते? कारण जमिनीच्या मालकीवरून होणारे वाद हे तर आपल्याकडे खूप मोठे असतात. निश्चितच. आणि ही नोंदणी सरकारचं महसूल खातं अत्यंत काळजीपूर्वक ठेवतं. यासाठी ग्रामीण भागात 7/12चा उतारा हे एक अत्यंत महत्वाचं कागदपत्र आहे. 7/12 हे नाव आपण सतत ऐकतो, अनेक सिनेमांमधून, बातम्यांमधून. पण या दोन आकड्यांमध्ये नेमकं दडलंय काय? 7/12 उतारा म्हणजे जमिनीची कुंडली किंवा तिचं बायोग्राफी आहे असं समजा. कुंडली? हो, म्हणजे सगळी माहिती एकाच ठिकाणी. अगदी. या एका कागदावर जमिनीचा मालक कोण आहे, त्या जमिनीवर कोणत्या बँकेचं कर्ज आहे का, ती जमीन विकली किंवा हस्तांतरित केली आहे का, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या पिकाखाली किती क्षेत्र आहे, ही सर्व माहिती मिळते. गाव नमुना 7 म्हणजे अधिकारपत्रक आणि गाव नमुना 12 म्हणजे पिकांची नोंदवही. हे दोन सरकारी नमुने एकत्र करून हा उतारा तयार होतो. म्हणूनच त्याला 7/12 म्हणतात. पण या बायोग्राफीमध्ये चुका असू शकतात किंवा त्यावरून कुटुंबात मोठे वाद होऊ शकतात, नाही का? हो, आणि म्हणूनच ह्या नोंदी अचूक असणं खूप महत्वाचं आहे. आता सरकार या सर्व नोंदींचं डिजिटायझेशन करत आहे, ज्यामुळे त्यातील चुका कमी होतील आणि पारदर्शकता वाढेल.
ही झाली ग्रामीण भागाची गोष्ट. शहरी बिगरशेत जमिनीसाठी मिळकत पत्रिका किंवा प्रॉपर्टी कार्ड असतं, जे नगर भूमापन विभागाकडून मिळतं. अच्छा, त्यात शहराच्या मालमत्तेची सर्व माहिती असते. म्हणजे ग्रामीण भागासाठी 7/12 आणि शहरी भागासाठी मिळकत पत्रिका. आता थोडं आंतरराष्ट्रीय पातळीवर पाहूया. जमिनीच्या वापराचा हा नमुना प्रत्येक देशात सारखाच असतो की तो त्या देशाची ओळख दर्शवतो? आपल्या स्रोतांमध्ये भारत आणि जपानची एक मनोरंजक तुलना आहे. हो, आणि ही तुलना आपल्याला भूमी उपयोजनामागील मोठे घटक समजून घ्यायला मदत करते. आकडेवारी खूपच चकित करणारी आहे. 2011च्या आकडेवारीनुसार जपानमध्ये तब्बल 68.5% भूभाग वनांखाली आहे. 68%? म्हणजे जवळपास 2/3 देश जंगलाने व्यापलेला आहे. हे तर अविश्वसनीय आहे, विशेषतः जपानसारख्या देशासाठी जिथे जागेची किंमत प्रचंड आहे. मग तिथे शेतीसाठी जागा किती उरते? शेतीखालील क्षेत्र फक्त 11.7% आहे. या उलट भारताची परिस्थिती पहा. इथे शेतीखालील क्षेत्र 52.8% आहे. म्हणजे देशाचा अर्ध्याहून अधिक भाग शेतीसाठी वापरला जातो. आणि वनांखालील क्षेत्र 23.1%. हो, या आकडेवारीमागे काय दडलंय? म्हणजे यातून आपण त्या देशांबद्दल काय शिकू शकतो? यातून त्या देशांची प्राकृतिक रचना आणि त्यांचे आर्थिक प्राधान्यक्रम स्पष्ट दिसतात. जपान हा एक डोंगराळ देश आहे. तिथे सपाट सुपीक जमिनीची खूप कमतरता आहे. त्यामुळे नैसर्गिकरित्या तिथे वनांचं प्रमाण जास्त आहे आणि शेती मर्यादित आहे. याउलट भारतात गंगा सिंधूसारखी विशाल सुपीक मैदानं आहेत. ज्यामुळे भारत हा एक कृषीप्रधान देश बनला आहे. बरोबर. हे आकडे फक्त भूगोल सांगत नाहीत, तर ते त्या देशाच्या संस्कृती आणि इतिहासाचीही कहाणी सांगतात. खरंच, आजच्या चर्चेतून हे स्पष्ट झालं की भूमी उपयोजन म्हणजे फक्त जमिनीचं वर्गीकरण नाही. तो त्या प्रदेशाच्या गरजा, तिथल्या लोकांच्या आकांक्षा, तिथल्या संधी आणि समस्या या सगळ्यांचा एक आरसा आहे. ग्रामीण भागातील गायरानांपासून ते शहरांमधील सीबीडीपर्यंत जमिनीचा प्रत्येक तुकडा त्या समाजाची गोष्ट सांगत असतो. आणि या चर्चेच्या शेवटी एक विचार करायला लावणारा प्रश्न राहतो. आपल्या स्रोतांमध्ये चंदीगड किंवा सिंगापूरसारख्या नियोजित शहरांचा म्हणजे प्लॅन्ड सिटीजचा उल्लेख आहे. ही शहरं वसवण्याआधीच कागदावर त्यांचा संपूर्ण आराखडा तयार केला गेला होता. कुठे निवासी क्षेत्र असेल, कुठे व्यावसायिक, कुठे मोकळ्या जागा असतील. या पार्श्वभूमीवर आपल्या आजूबाजूला वाढणाऱ्या शहरांकडे पाहताना हा प्रश्न विचारायला हवा. आपली शहरं अपघाताने वाढत आहेत की कोणत्यातरी योजनेनुसार? आणि जर ती नियोजनबद्ध नसतील तर भविष्यातील पिढ्यांसाठी अधिक सुसह्य आणि कार्यक्षम शहरं घडवण्यासाठी आपण आज जमिनीच्या वापराचं नियोजन अधिक चांगल्या प्रकारे कसं करू शकतो याचा विचार करणं महत्त्वाचं नाही का?